ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी कॅफेमध्ये गेल्या 14 तासांपासून सुरू आहे ओलीस नाट्य। चर्चा सुरू पण अजून कोणताही तोडगा नाही। पोलिसांमध्ये एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा सुद्धा समावेश। नमस्कार, मी विनायक आहे महाराष्ट्रनामा। महाराष्ट्रातल्या इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण ही आहे आजची आपली सगळ्यात मोठी बातमी, महत्त्वाची बातमी। या बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे, इतरही बातम्या बघणार आहोत। सुरुवात करूयात टॉप स्टोरीज पासून। हमारे पागल चले जा रहे भागा कपास में हमारे 2 साल 2 कुंटल कपास हुए। गांव के लोगों को पानी पीने को नहीं और सब बाग जल रहे। केंद्राच्या पथकापुढे पैठणमधल्या शेतकऱ्यांनी मांडली कैफियत। औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांची सुद्धा केली पाहणी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 30,000 हेक्टरचं नुकसान, 12 जिल्ह्यांना फटका। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांचं आंदोलन। कोल्हापुरातला गूळ उत्पादक अडचणीत, हमी भावासाठी आंदोलन। आजपासून 12 दिवस गुऱ्हाळ घरं बंद। प्रादेशिक असमतोलावरचा डॉक्टर केळकर समितीचा अहवाल सरकार लवकरच विधिमंडळात मांडणार। अहवालात विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय झाल्याची खंत, त्यामुळे नव्यानं प्रादेशिक वाद पेटण्याची चिन्ह। येत्या 19 फेब्रुवारीला होणार मुंबईमधल्या शिवस्मारकाचं भूमिपूजन। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। सांगलीमध्ये एलबीटी वरून पालिका आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष टोकाला। 25 व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई केल्याचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी सुरू केलं बेमुदत उपोषण। आणि बंग दाम्पत्याच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या गडचिरोलीमधल्या निर्माण शिबिरात यंदा आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घेतला भाग। शिबिरानं आयुष्याला नवीन दिशा दिली। भारावलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना। या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीपासून। केंद्र सरकारच्या दुष्काळ पाहणी समितीचा आजपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू झाला आहे। एका पथकानं आज पैठणमध्ये पाहणी केली। या पथकानं दुष्काळी भागाची पाहणी करून तिथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत। तर या पथकापुढे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली। दुसरं पथक आज जालन्यामध्ये होतं, तर एका पथकानं बीडच्या गेवराईमध्ये पाहणी केली आहे। हे पथक राज्यामधल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करेल। या अहवालानुसार केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार। ऐसे देश में ऐसे भागे, हम आत्महत्या करेंगे। हमारे माँ बाप बहन की शादी करने का हमको बहन की शादी करने का पैसे है हमको। हमारे पागल चले जा रहे भागा कपास में हमारे 2 साल 2 कुंटल कपास हुए। गाँव के लोगों को पानी पीने को नहीं और सब बाग जल रहे। जब पैसा आनेगा तब बाग खत्म हुए, हमारी बाग जल गई। 2000 जब मौसम आते थे, अभी पानी नहीं, पीने को पानी 6 महीने कैसे पानी हरा रखने का हमको समझ। हम साहब के सामने झुक रहे, फिर सरकार के सामने झुक रहे कि कुछ हेल्प करो, कुछ मदद करो, कुछ कर्जा माफ करो, कुछ भी नहीं। हमको बागों में पानी डालने गए, ऐसे बागें सब जल रहे। हमको सब बागें जल रहा। अभी आमच्याकडे ना 3 ते 4 वर्षापासून आम्ही पाणी टाकतो। तर आम्हाला आता सध्याला आम्ही जे टँकरनं टाकीत होतो, तर ते टँकरवाले भाडेकरू आहे ना, ते म्हणतात आमचे पैसे द्या तर आम्ही तुम्हाला पाणी देतो। त्याच्यामुळे पाणी टाकायचं माझ्याकडे पैसे नाही राहिले सर, आणि त्याच्यामुळे मग मी हे बाग सोडून द्याला सर। आणि आमच्या किती कर्ज घेतलेलं बॅग आहे? महाराष्ट्र बँकेचं 1.5 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे सर मी। बाकी घरात कसं चाललं? बाकीच घर आता काहीच नसल्यामुळे आता रोजंदारी करतो आम्ही सर। बरं, जे पथक बघून गेले साहेब त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? आता ते त्याने सांगितलं तर आम्ही काहीतरी करू तुमच्याकरता काहीतरी। साहेब, आमची इच्छा आहे किंवा शेतकऱ्याला भरपूर अशी मदत मिळाली पाहिजे। 2-3 वर्ष झाले की पाणी टँकरनं पाणी देतात आणि अशा परिस्थितीत ज्या बगीचे आहे, मग ते मोसंबी असेल
डाळिंब असतील. तुम्हाला वाटतं पथकाने बघून गेल्यानंतर काय फरक पडेल? पथकानं आता आम्ही सगळं त्यांना परिस्थिती सगळी दाखवलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे आम्हाला की आम्हाला शेतकऱ्याला निश्चित मदत मिळाली पाहिजे. आपण बघतोय काय भावना या शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत. पण केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकानं आज बीडमध्ये सुद्धा पाहणी केली. गेवराई तालुक्यामधल्या कुंभारवाडी इथे डाळिंब उत्पादकांच्या बागेची या पथकानं पाहणी केली आहे. तिंतरवणी इथे कपाशी उत्पादकांच्या शेताची सुद्धा पाहणी केली. या पाहणीनंतर आता शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. पण आतापर्यंत असे अनेकदा दौरे झाले आणि त्यानंतर सुद्धा हातात काहीसं पडलं नाहीये आणि म्हणूनच यावेळी तरी दिलासादायक मदत मिळू दे हीच अपेक्षा सध्या हा चिंतेत सापडलेला शेतकरी व्यक्त करतोय. याच संदर्भात आपण बोलूया. आपल्यावर आहे आपला औरंगाबादचा ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, आज संपूर्ण दिवस या केंद्राच्या पथकानं पाहणी केलेली आहे. काय नेमक्या आज व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. काय सांगशील? आजचा संपूर्ण दिवस हा पाहणी दौऱ्यांचा होता, काय सांगशील याबद्दल? विनायक, हा पाहणी दौरा तसा बघायला गेला तर खूप महत्वाचा होता. शेतकऱ्यांना ज्या आशा पल्लवित होणार होत्या त्यासाठी हा खूप महत्वाचा होता आणि त्या पद्धतीनं जे केंद्रीय पथक आलं, 2 पथक जे आले त्यातील एक पथकाने जी पाहणी केली त्यांच्या सोबत मी होतो. तर या पथकाने जे शेतीमध्ये जाऊन पिकं बघितली, वाळलेल्या मोसंबीच्या बागा बघितल्या किंवा कोरड्या विहिरी बघितल्या किंवा आटलेले तळं बघितले त्यांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सर्वच आता जवळपास 400 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सगळ्या ठिकाणी त्यांना जाणं शक्य नाही. मात्र लिमगावातील एका विधवेशी त्यांनी जो संपर्क साधला, ज्या पद्धतीनं त्यांच्याशी भावनिक संपर्क या पथकातील लोकांनी साधलेला आहे, यावरून आपल्याला असं म्हणता येईल की काही भावना शेतकऱ्यांच्या त्यांना कळालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विनायक, महत्वाची गोष्ट या ठिकाणी की शेतकऱ्यांच्या अपेक्षा डोंगरा एवढ्या आहेत आणि त्यांना ते हवंय आणि त्यांना ते आवश्यकही आहे. मात्र आपण मागच्या गारपीटग्रस्तांची जी केंद्रीय पथकाने पाहणी केली होती, ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती, तेवढ्या प्रमाणात त्यांना मदत मिळाली नाही आणि शेतकरी उभा राहू शकला नाही आणि दुसरं संकट पुन्हा त्याच्यावर आलेलं आहे आणि पुन्हा केंद्रीय पथक आलेलं आहे, पुन्हा तोच ड्रामा झालेला आहे. तीच इमोशनल शेतकऱ्यांच्या भावना, शेतकरी रडतायत त्यांच्या समोर. मात्र आता या ठिकाणी हे नवीन सरकार आहे, नवीन खेळ आहे, त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या आशा आहेत. मात्र आता काय नेमकं हाती लागतं शेतकऱ्यांच्या, खरंच शेतकऱ्यांच्या उभारणीसाठी केंद्रीय सरकार मदत करतं का, राज्य सरकार मदत करतं का, याकडे डोळे लावून बसलेला शेतकरी त्याच्या पत्रात काय पडेल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. अगदी धन्यवाद सिद्धार्थ. या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात बघायचंय शेतकऱ्याच्या हाती आता नेमकं काय पडतंय. पण गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात जवळपास 30,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. 12 जिल्ह्यांना याचा फटका बसलाय अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली आहे. सगळ्या गारपीटग्रस्त भागातल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देत ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गारपिटीच्या मुद्द्यावर विधिमंडळात चर्चा सुरू आहे. गारपीटग्रस्तांना भरीव मदत जाहीर करण्याची मागणी ही सगळ्या पक्षाच्या आमदारांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग जो आहे तो सध्या गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपून निघतोय. अशा वेळी राज्याचे महसूल मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी चित्रपट बघण्यात दंग आहेत. ही बातमी मीडियानं दाखवल्यानंतर खडसेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट होता, त्यामुळे आपण त्यासाठी हजर राहिल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. या सिनेमाची जी तारीख आहे ते आदेश ठरली होती, कारण त्याला करमुक्त करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांसहित त्या ठिकाणी पाहायला गेलो. आता त्या ठिकाणी हागणदारी मुक्त करणं, सावकारातनं मुक्त करणं, हुंडाबळीसाठी आंदोलन करणं, असं सामाजिक देण्याचं जर काम असेल तर मी सिनेमा पाहिला तो गुन्हा केला. परंतु तरीही मी ठामपणे सांगतो की असा सामाजिक संदेश देणारा चांगला पिक्चर आहे तर याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे टॅक्स फ्री करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः शिफारस करणार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल जो आहे तो सरकार लवकरच विधिमंडळात मांडणार आहे. प्रादेशिक असमतोल आणि अनुशेषा संदर्भातला हा अहवाल आहे. अनुशेषाची सविस्तर चर्चा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. या अहवालावरून पुन्हा एकदा प्रादेशिक अस्मितेचा वाद पेटण्याची चिन्ह आहे. राज्याच्या प्रादेशिक असमतोलाचा सर्वांगीण अभ्यास करून शिफारसी देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं डॉक्टर विजय केळकरांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. पण या अहवालामध्ये पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ आणि मराठवाडा हा वाद नव्यानं पेटण्याची बीजे रोवली गेली आहेत. त्यामुळे गेल्या आघाडी सरकारनं हा अहवाल विधिमंडळात न मांडता
तो दडवून ठेवल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता आणि म्हणूनच की काय सत्तेवर येताच देवेंद्र फडणवीस सरकारनं हा अहवाल विधिमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर केळकर समितीचा जो बॅकलॉगच्या संदर्भामधला अहवाल आहे तो याच विधानसभेमध्ये चर्चेला यावा असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा व्हावी. सभासदांच्या त्याच्याबद्दल असलेल्या सूचना आणि ज्या योग्य सूचना येतील त्या सूचना परत त्याच्यामध्ये समाविष्ट करून राज्यभरातला अनुशेष दूर करण्यासाठी एक वेगळ्या स्वरूपाची उपाययोजना करावी असा राज्य सरकारचा विचार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन मागे घेतलं गेलं. या संदर्भात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत आज घोषणा केली. सभागृहात मंत्र्यांविषयी अपशब्द काढल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली होती. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसनं कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण आज गारपिटीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आणि त्यानंतर आव्हाडांचं निलंबन मागे घेतली गेल्याची घोषणा ही सरकारकडून केली गेली. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्याच्या आदिवासी खात्याकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, पण तरी सुद्धा आदिवासींपर्यंत योजना पोहोचत नाहीयेत अशी कबुली आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरीश अतराम यांनी दिली आहे. तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी विकास विभागाकडून खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. जो किसी कोई देख नहीं रहा कि पैसा पहुंच रहा है कि नहीं, जो जिसके लिए है, जिसका अधिकार है, जिसका हक का पैसा है. मुझे लगता है सबसे पहला हमें ये देखना है कि इम्प्लीमेंटेशन का प्रॉब्लम जो है वो दूर करना है और हमें कुछ ऐसा कमेटी या जो भी अभी उस पर चल रहा है, हम बैठक लेंगे अधिकारियों के साथ, उस पर जो भी निर्णय होता है कि हम किसी कमेटी को गठित करके चेकिंग करेंगे कि वहाँ तक पहुँच रहा है कि नहीं, जो भी निधि जा रहा है उस पर काम चालू है. तो आने वाले समय में कुछ घोषणा उस पर मैं कर पाऊंगा. यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधली. कोल्हापुरातला गुळ व्यवसाय आता अडचणीत सापडलाय. गुळाच्या हमीभावासाठी कोल्हापूरमधली गुऱ्हाळघरं जी आहेत ती आजपासून 12 दिवस बंद राहणार आहेत. जिल्ह्यामधील 800 ते 900 गुऱ्हाळघरं ही बंद झाली आहेत आणि त्यामुळे गुळाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. तर मजुरांवर सुद्धा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. गुळाला हमीभाव मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या गुळ उत्पादकांनी दिलाय. उत्पादन खर्च जर वजा केला आणि 2200 रुपयाने जर गुळाची विक्री झाली तर या ठिकाणी आम्हाला एवढा व्याप करून टनाला 1800 ते 1900 रुपयेच फक्त या ठिकाणी पडतात. म्हणजे 500 ते 600 रुपयाचा या ठिकाणी तोटाच पर टन होतो. FRP त्यांची व्यापाऱ्यांची आता इथं आपल्या इथे पॅकिंग करतेली बघितली तर 60 रुपये आहे. त्या पद्धतीनं आपल्याला FRP परवडेल एवढा दर आपल्याला हमीभाव म्हणून द्यावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो. हमीभाव जर मिळालाच नाही तर तुमची काय भूमिका असेल संघर्ष समितीची? आमचं आंदोलन चालूच राहणार. प्रत्येक आमदार खासदारांच्या दारात आम्ही जाऊन ते आंदोलन पुढच्या सर्व ND पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते चालू ठेवणार. यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात आणि ब्रेक नंतर पाहूयात. LBT वरून सांगलीमध्ये पालिका आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष टोकाला. व्यापारी बसले उपोषणाला. यानंतर बघूयात इतरही काही बातम्या, पण थोडक्यात. ठाणे ते मुलुंड दरम्यान गँगमनला लोकलची धडक बसल्यामुळे त्याच्या जागीच आज मृत्यू झाला. महादेव स्वामी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्वामी यांच्या मृत्यूनंतर रेल्वे कर्मचारी संघटनेनं दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. तर महिन्याला असे अपघात होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर 4 वाजल्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली. LBTच्या प्रश्नी सांगली महापालिका आणि व्यापाऱ्यांमधला संघर्ष आता टोकाला गेलाय. महापालिकेनं कर न भरणाऱ्या 25 व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. LBT विरोधी कृती समितीनं सांगली महापालिका क्षेत्रात आज व्यापार बंद आंदोलन केलं. या आंदोलनामुळे 70 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
सांगलीमधल्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यामधल्या 26 महापालिका क्षेत्रांमधले व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी टप्प्याटप्प्यानं साखळी पद्धतीनं सांगलीत येत आहेत। दरम्यान व्यापाऱ्यांनी एलबीटी कराला पर्याय उपलब्ध होईपर्यंत हे उपोषण मागे घ्यावं अशी विनंती खासदार संजय पाटील यांनी केली। बीडमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला। बीएडच्या परीक्षेच्या आन्सर की आढळून आल्या आहेत। या प्रकरणी केंद्र संचालकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत। इतकंच नाही तर पुढच्या कारवाईसाठी त्यांना पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती हे केंद्र संचालकांनी आज दिली। जेव्हा आमच्या पर्यवेक्षकांनी सांगितले की एक मुलीकडे कॉपी आहे, तेव्हा आम्ही त्या मुलीची कॉपी जेव्हा घेतली तेव्हा शिक्षणाधिकारी पण त्यावेळेस व्हिजिटला आले आणि आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण त्यांना दाखवलं हा प्रकार आहे, तर ते म्हणले की पूर्ण ते कॉपी वगैरे जी आपली बाय प्रोसेस आहे ती कॉपी केस वगैरे करून टाका। त्यानंतरची जी प्रोसिजर आहे ते शिक्षणाधिकारी मॅडम वगैरे घेऊत म्हणले। तर रविवारी 14 डिसेंबरला राज्यात पार पडलेल्या टेट परीक्षा अर्थात टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट चे पेपर्स हे फुटलेले नाहीत, तसंच कॉपीचाही कोणताही प्रकार झाला नाही असा दावा परीक्षा परिषदेचे प्रमुख व्ही पायमल यांनी केला आहे। इतकंच नाही तर उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये 70 प्रश्न हे चुकीचे आले असा आरोप केलाय, पण हा सुद्धा आरोप पायमल यांनी फेटाळून लावला। त्यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात आणि ब्रेक नंतर पाहूयात पीएमपीच्या कर्मचाऱ्यानं मुलाच्या शाळेच्या फीचे पैसे दिले चक्क बस दुरुस्तीसाठी। सविस्तर बातमी बघूयात ब्रेक नंतर। यानंतर बातमी पुण्यामधली आहे। पीएमपीएल तोट्यात असल्याचं सांगत गेल्या अनेक महिन्यांमध्ये स्पेअर पार्टची खरेदी केली नाहीये, याचा फटका बसतोय तो पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना। हीच स्थिती पीएमपीच्या एका कर्मचाऱ्याला बघवली नाही आणि त्यानं आपल्या मुलाच्या फीसाठी साठवलेले जे पैसे होते ते खर्च केले पीएमपीच्या बसेस स्वखर्चानं दुरुस्त करण्यासाठी। या संदर्भात अधिक माहिती देते आमची सिनियर करस्पॉन्डेंट प्राची कुलकर्णी। बस अभावी लोकांचे म्हणजे दिवसभरात नाहीत, आम्हाला ड्युटी दररोज मिळत नाही किंवा पाठे 3 वाजता येऊन 10 वाजेपर्यंत बसावं लागतं आम्हाला। त्याच्यामुळे आता जेवढ्या रजा शिल्लक होते 4-5 महिन्यात गाडी नसल्यामुळे आमच्या रजा संपून गेलेल्या आहेत। आता विदाऊट रजा व्हायला लागलेल्या आहेत, परमनंट असं 20-25 वर्ष सर्व्हिस झाली तरी पीएमपीच्या गाड्या उपलब्ध नाहीत आणि त्याच्यामुळे काम नाही तर पगार नाही ही वेळ आलेली आहे पीएमपीच्या कायम एम्प्लॉई असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवरती। फक्त हे एकटेच नाहीये तर असे अनेक लोक आहेत ज्यांना पीएमपीच्या मालकीच्या गाड्या या रस्त्यावरती धावत नसल्यामुळे ड्युटी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे पगार मिळत नसल्यामुळे घर खर्च चालवायचा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे। एकीकडे कंत्राटी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत पीएमपीने त्या मात्र रस्त्यावरती भरधाव धावतात, दुसरीकडे मात्र पीएमपीच्या गाड्या अशा डेपोमध्ये पडून आहेत कारण त्यांचा दुरुस्ती होत नाही, कारण त्याचे पार्ट्स मिळत नाहीत। नेमकं काय त्यांनी केलंय, काय त्यांचं म्हणणं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा की असे अनेक लोक आहेत ज्यांच्या बाबतीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुम्ही बघताय बसेस रोज दुरुस्त करता, काय तुम्हाला वाटलंय, काय नेमकं केलं तुम्ही? माझ्यासमोर 4 ड्रायव्हर आले, बसेस बंद असल्यामुळे ड्युटी मिळाली नाही आहे, तर त्यातला एक जो सेवक होता त्याचे आर्थिक अडचण खूप होते। तो महिनाभर कामाला येऊन त्याला फक्त 8 दिवसाचा पगार मिळाला। मी मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी ठेवलेले पैसे होते, तर ते 2-3 मुलं आल्यामुळं मला वाटलं की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो। मग मी स्वतः गॅसकेट विकत आणलं। माझे स्टोअरचे संपर्क होते, स्टोअरचे जे इन्चार्ज आहेत ते होते माझ्याबरोबर टेके, मग त्यांना घेऊन गेलो आणि आम्ही ते विकत आणलं गॅसकेट आणि आम्ही त्या गाडीला बसवला। सर्व कामगारांची आमची मीटिंग घेतली आणि आम्ही आमचा जो चहा पाण्याचा जो काय भत्ता आम्हाला मिळतो 20 रुपये, आम्ही सर्व कामगारांनी असं ठरवलं की आपले 20 रुपये आपण 2 दिवसात देऊया आणि ज्या किरकोळ ज्या गाड्या आहेत ज्या नाही का किरकोळ कामासाठी जे मटेरियल पाहिजे त्या आपण आणून आपल्या त्या गाड्या मार्ग हे करूया। सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आणि राणी बंग यांच्या प्रेरणेमधून दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात शोधग्रामध्ये तरुणांसाठी निर्माण शिबिर आयोजित केलं जातं। यावर्षी IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला। जवळपास 35 तरुण-तरुणींनी मुंबईपासून 1000 किलोमीटर दूर अतिदुर्गम अशा आदिवासी भागांमध्ये
दिवस घालवून तिथल्या समस्या जाणून घेतल्या आहेत। इतकंच नाही तर 5 दिवसांच्या या शिबिरात तिथल्या आरोग्याच्या समस्या, बालमृत्यूवर डॉक्टर अभयभंग आणि राणीबांग यांनी केलेलं संशोधन, वनविभाग राबवत असलेलं वन व्यवस्थापन याची सुद्धा माहिती करून घेतली आहे। या शिबिरांमुळे आपल्या आयुष्याला सुद्धा नवीन दिशा मिळाल्याचं IITच्या या विद्यार्थ्यांनी म्हटलंय। गावात जाऊन राहिलो, काही आदिवासी कल्चर सुद्धा एक्सपिरियन्स करायला मिळालं, गावातले काय ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स असतात ते लक्षात आले, त्यांची सॅटिस्फॅक्शनही लक्षात आलं। इथे फॉरेस्ट पण आहे खूप, त्या सानिध्यात पण खूप बरं वाटलं, म्हणजे सिटीच्या दगदगीपासून बाहेर येऊन हवा पाणी चांगलं आहे या गोष्टीसुद्धा आहेत आणि अजून काय करता येईल टू मेक देअर लाईफ्स बेटर। तर अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यामधल्या दाभोळ खाडीमध्ये निसर्गरम्य वातावरणात समुद्राच्या लाटेवर बोटीत तरंगत युवा काव्य संमेलन रंगलं होतं। निमित्त होतं ते कोकण मराठी साहित्य परिषदेनं युवा साहित्य संमेलनाचं केलेलं आयोजन। या कार्यक्रमात सौमित्रने एक कविता सादर केली। महाराष्ट्र नामात सध्या इथेच थांबूयात, पण जाता बघूयात याच कवितेची ही एक खास झलक। मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील, माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील। मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील, मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील।